नमस्कार मंडळी, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण डिंगरीची भाजी बनवणार आहोत। तर मार्केटमध्ये अशा डिंगऱ्या जर तुम्हाला मिळाल्या तर नक्की तुम्ही घेऊन या। आणि आता ह्या डिंगऱ्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्या। धुवून घेतल्यानंतर आता हे आपण ह्या कात्रीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने कट करून घेणार आहोत। अगदी कवळ्या अशा ह्या डिंगऱ्या आहेत। तर ह्या संपूर्ण डिंगऱ्या मी या पद्धतीने कट करून घेते आहे। अगदी झटपट आणि टिफिनला तुम्ही बनवू शकता। ही भाजी अतिशय टेस्टी लागते आणि ह्या बाजारात या दिवसामध्ये ती अवेलेबलही असतात। तर ह्या भाज्या अशा वेगळ्या भाज्या जर तुम्हाला भेटल्या तर तुम्ही नक्की आणा आणि ही करून बघा। हे बघा, संपूर्ण डिंगरी माझी ही कट करून झाली आहे। आता मी स्वच्छ पाण्यात पुन्हा ही घालून घेतली आहे आणि आता आपण ही फोडणीची तयारी करू। अगदी झटपट होणारी डब्याला बनवण्यासाठी ही भाजी तुम्ही अशी बनवू शकता। तर तेल गरम करून घेतले। तेलामध्ये मोहरी घातली 1 चमचा आणि मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर आपण बाकीची फोडणी तयार करणार आहोत। तर मोहरी व्यवस्थित गरम करून फुटली गेली आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। 1 हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा हळद मी घालून घेतला आहे आणि आता यामध्ये ही डिंगरी मी परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी लाल तिखट लगेचच घातला नाहीये। तर हळद आणि हिरवी मिरची मध्ये हे मी परतून घेणार आहे। डिंगरी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला आणि पाण्यामध्ये घातली होती त्यामुळे थोडीशी त्याचा पाण्याचा ओलसरपणा ह्या डिंगरीला व्यवस्थित येतो। आणि आता हे चमच्याच्या सहाय्याने हलवून आपण ही डिंगरी परतून घेणार आहोत। तर या पद्धतीने ही संपूर्ण डिंगरी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता यामध्ये लागणारे मसाले आपण घालतोय। तर 1 चमचा मी धना पावडर आणि 2 चमचे लाल तिखट घातले आहे आणि ह्या पद्धतीने मी ही परतून घेते आहे। तर ही लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशी घालू शकता। तर मी काश्मीरी लाल मिरची देखील घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आणि हे व्यवस्थित त्याचा मिक्स करून घेतला आहे। हिंग पावडर देखील मी घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित आता मी परतून शिजवून घेणार आहे। वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे, फार पाणी घालायचं नाही। चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आहे। तर हे व्यवस्थित असं या पद्धतीने मी मिक्स करून वाफेवरती शिजवून घेणार आहे। तर अगदी थोडंसं पाणी घालून ही शिजवून घेऊ शकता तुम्ही, पण 1-2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। वाफ देऊन आणि थोडेसे पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत। ओलसर आपण ओली करून ती टाकल्यामुळे पाणी घालायची जास्त गरज पडत नाही आणि ही कवळी असल्यामुळे पटकन शिजते। तर हे बघा, अगदी व्यवस्थित अशी ही आपल्याला परतून वाफेवर शिजवून घ्यायची, मंद आचेवरती शिजवायची। आता मी पुन्हा थोडंसं पाणी घालून ही अगदी व्यवस्थित शिजेपर्यंत वाफ देऊन घेणार आहोत। 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। तर ही बघा, संपूर्ण शिजल्यानंतर तिचा संपूर्ण कलर चेंज झालाय। तर ह्या पद्धतीने अशी ही आपली डिंगरीची भाजी तयार झाली आहे। तर मंडळी, तुम्ही ह्या पद्धतीची झटपट होणारी डिंगरीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वरतून आपण कोथिंबीर थोडीशी घालून घेतो आहोत आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ही डिंगरीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा।